नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे मुद्दे घेऊन उभे आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेचे लोक मात्र फक्त आणि फक्त मराठी मेली तरी चालेल पण मावशी जगायला पाहिजे असं तर म्हणायला पाहिजे, गुजराती जगायला पाहिजे, हिंदी जगली पाहिजे असं म्हणायला पाहिजे. तर या पक्षाचं काय करायचं, या पक्षाच्या नेत्यांचं काय करायचं याचा विचार सर्वसामान्य लोकांनी आणि मतदारांनी केला पाहिजे. केवळ पैशामध्येच धुंद असलेले लोक, त्यांना कशाची काहीच पडलेली नसते असे लोक सत्ताधारी म्हणून आपल्याला हवे आहेत का? मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या एक से एक पराक्रमी नेत्यांना आमदार प्रकाश सुर्वे हे काय म्हणाले, जे दहिसरचे आमदार आहेत, आणि त्या ठिकाणी ते असं म्हणाले की एक वेळ मराठी मेली तरी चालेल पण उत्तर भारतातली म्हणजे भारतातली मावशी माझी म्हणजे हिंदी भाषा उत्तर भारतीय लोक हे मात्र जगली पाहिजे. आईपेक्षा ही मावशी माझ्यावरती प्रेम करते. प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अरे म्हणून ज्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार म्हणून सतत घोषा लावत असतात, ते बाळासाहेबांचे विचार त्यांनी कुठले घेतलेत मला आज तर काहीच कळाले नाही. मग बाळासाहेबांचे विचार सतत सांगणारे एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे प्रकाश सुर्वे हे उत्तर भारतीयांची चमचगिरी करतायत. कशासाठी चाललंय हे सगळं? आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यासाठी चाललंय, कशासाठी चाललंय ते? आणि मग त्यांना माफी मागायला लागली. शेजारी उदय सामंत बसलेले होते, मी माफी त्यांच्याकडे मागून घेतली अगदी. आणि मग उदय सामंत काय म्हणाले की शिंदे सेनेचे ज्येष्ठ मंत्री, आणि मध्यंतरी चाललं होतं की उदय सामंतच भाजपमध्ये आमदारांनी घेऊन जाणार म्हणून. ते उदय सामंत ते आधी पवारांबरोबर होते, मग उद्धव ठाकरेंबरोबर होते, मग गद्दारी करून ते यांच्याबरोबर होते. आता उदय सामंतांचे उद्योग आपल्याला माहितीच आहेत, ते उद्योग मंत्रीच आहेत. त्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्रातनं उद्योगधंदे बाहेर चालले होते तेव्हा उदय सामंत हे उद्योग मंत्री होते तेव्हा देखील. त्यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्याच्याविरुद्ध आवाज उठवत होते तेव्हा एकनाथ शिंदे गप्प बसले होते. हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प इकडनं चालले होते तिकडे, पण यांना त्याची काही पडले नव्हती, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतानाही चाललेलं होतं. त्यांना सत्ता मिळाली आपली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सत्ता गेली. यात जो त्यांना एक प्रचंड आनंद झाला होता की कसं उद्धव ठाकरेंना सत्तेमधनं बाहेर काढलं, त्या आनंदात ते एकदम गुंग झाले होते. आणि यांचं मराठी भाषा किंवा महाराष्ट्रावरती प्रेम असण्यापेक्षा सत्तेवरती अधिक प्रेम आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचं बंड झालं, त्या बंडाचा जन्म सुरतमध्ये झाला. त्यामुळे संजय राऊत म्हणतात की यांचा या पक्षाचा जन्मच मुळी सुरतेला झालेला आहे. सुरतहून ते गुवाहाटीला गेले, गुवाहाटीहून पणजीला आणि पणजीहून इथे आहे. आणि सुरत म्हणजे काय, मोदी शहांची कर्मभूमी. सुरतला मोठं डायमंड मार्केट आहे, आपल्या इकडचं डायमंड मार्केटमधला बराचसा भाग तिकडे निघाला अशा बातम्या होत्या मध्यंतरी, पण यांना त्याचं काही पडलेलं नाही. यांची खुर्ची सलामत असेल ना तर काही त्यांना पडले नाही, काय वाटेल होती का. आता राज ठाकरे काय म्हणाले ते तुम्हाला आठवते? राज ठाकरे म्हणाले की ज्यावेळी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र चालू करणार तेव्हा राज ठाकरे म्हणाले की ते करून दाखवाच तुम्ही, उभारायला केंद्र की तोडून टाकू आम्ही, ते फोडून टाकू म्हणून. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांना एका पातळीवरती आणण्याचं काम कोणीही केलं आणि हे गड कल्याणच्या साक्षीने केलं तर अजिबात खपून घेणार नाही. आता खडखडीतपणे त्यांनी दम भरला राज ठाकरे यांनी, अत्यंत ते योग्य केलं. त्यानंतर मग यांनी खुलासे केले, त्या खुलाशाला काही अर्थ नव्हता. राज ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून किती चाटुगिरी कराल तुम्ही मोदींची. मी चाटुगिरीचं दुसरं उदाहरण देतो की नमो उद्यानं कशाला आहेत, ती उद्यानं कशी चालली, काय अवस्थेत बघा तुम्ही. मग हे चमचेगिरी करणं एवढंच आहे. ज्यावेळी हे महाशय एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळी ते काय म्हणाले, तुमचं ते व्हिज्युअल आठवत असेल, तो व्हिडिओ, ते फोटो, की सगळे समोर बसलेले आहेत हे गद्दार लोक किंवा हे मिंदे सेना म्हणून म्हणतो होते, आणि एकनाथ शिंदे पाठमोरे बसलेत आणि ते म्हणतात की महाशक्ती आपल्या मागे आहे. आणि महाशक्ती म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी. अमित शहांची यांचा डे टू डे संबंध पुढे यायला लागला, कारण अमित शहांनी सगळं हे रचलेलं होतं कारस्थान, मोदींचं सँक्शन होतंच त्याच्या मागे. त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी त्याला विरोध केला होता की तुम्हाला जर बंड करायचं असतं तर तुम्ही स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन करायचा, पण शिवसेना माझीच, बाळासाहेब ठाकरे माझेच, धनुष्यबाण माझाच, हे चुकीचं आहे असं राज ठाकरे म्हणाले. आता तुम्हाला सांगतो, याच राज ठाकरेंनी दहिसर विधानसभा मतदारसंघात
तेव्हा जी विधानसभा मतदारसंघ निवडणूक होती त्यावेळी राज ठाकरेंनी सुद्धा त्यांचे अनेक उमेदवार उभे केले होते. तेव्हा ते म्हणाले होते, त्यांचं एक वाक्य होतं, फार मार्मिक वाक्य होतं. मी प्रकाश सुर्वेंच्या दहिसरमध्ये अंधार पडला, मतदारसंघात अंधार पडला तरी चालेल थोडा, पण प्रकाश पडलाच पाहिजे. हा प्रकाश म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा प्रकाश. हे प्रकाश सुर्वे हे म्हणजे अत्यंत पराक्रमी आणि उपद्व्यापी माणूस आहे, तुम्हाला माहितीच आहे. ते प्रकाश सुर्वे मध्यंतरी म्हणाले की कोणी कामात आडवा आला तर त्याचे हातपाय तोडा, मी जामीन देईन, असं म्हणाले ते प्रकाश सुर्वे. आता हे बाळासाहेबांचे विचार आहेत का? कोणी कामात, मी कुठल्या कामात आडवा आला आणि तुमची कामं कोणकोणती आहेत ती सांगा ना आधी. आणि ते आता म्हणतात की मराठीपेक्षा माझं हिंदी भाषेवरती प्रेम आहे, उत्तर भारतीयांवरती प्रेम आहे. हे प्रकाश सुर्वे, त्यामुळे प्रकाश सुर्वेंवरती जबरदस्त टीका होणं स्वाभाविक होतं आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना झोडून काढलं. त्यांनी पुढे दिलगिरी व्यक्त केली. प्रकाश सुर्वेंनी कारण ती दिलगिरी व्यक्त करणं भाग पडलं. 2022 रोजी आईलाच नमस्कार करून ते बाहेर पडले. त्यांना आई आणि माता यांच्यातील फरक तरी कळतो का, असा सवाल किशोरीताई पेडणेकर यांनी त्यांच्यावर केला. अविनाश जाधवांपासून अनेकांनी झोडून काढलं. प्रकाश सुर्वेंना ते झोडून काढण्याची अतिशय आवश्यक होती, कारण यांच्या मनातले विचार ओठांवरती आले. माफी मागून मोकळे झाले, पण उत्तर भारतीयांची लाचारी करणं हे ते थांबवणार नाही. माफी मागायला काय जाते? प्रताप सरनाईक स्वतः म्हणाले होते, जे आता मंत्री आहेत, ते म्हणाले होते, मी घरात मराठी बोलतो, ठाण्यात मराठी बोलतो, पण इकडे आलो काय वसई विरार मीरारोड इकडे की तिकडे बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत, त्यामुळे मी हिंदीच बोलतो आणि तिथे आपोआप माझ्या ओठातून हिंदी भाषा येते. म्हणजे ते त्यांना त्या हिंदी भाषिकांना अशी, आपण अनेक जण हिंदीत बोलतो, पण अनेक हिंदी भाषिक मराठी सुद्धा बोलतात आणि त्यांच्याशी आपण मराठी बोलायला काय हरकत आहे? जर तामिळनाडूत, केरळमध्ये, आंध्रमध्ये तिकडची माणसं हिंदीत बोलत नाहीत, ते आपल्याच भाषेत बोलतात, तर तसं बोलायला म्हणजे निदान आग्रह करायला काय हरकत आहे? त्या उठसूट हाणामारी करायला कोणी सांगत नाही. आणि अनेक ही जी हिंदी भाषिकांना मारहाण झाल्याची जी गोष्टी होत्या, ज्या काही घटना घडल्या होत्या, त्या 2 व्यक्तींमधल्या घटना होत्या आणि त्या आपापसातलं भांडण भाषेवरती आलं आणि त्याच्यामुळे हाणामारी झाली. ते काही मनसे विरुद्ध ती माणसं, उत्तर भारतीय माणसं, असं काहीच नव्हतं ते. पण कोणी दादागिरीची भाषा केली, टगेगिरीची भाषा केली तर ते खपून घेता कामा नये. आणि अशी भाषा तुम्हाला सांगतो, केडिया नावाचा जो व्यावसायिक होता, त्यांनी काय केलं, तुम्हाला मराठी, मी 30 वर्ष महाराष्ट्रात राहतो पण मला मराठी येत नाही आणि मला मराठी शिकायचीच नाही मराठी, आणि क्या कर लेगा तू राज ठाकरे, असा त्यांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांना मग मराठी माणसाची ताकद दाखवायला लागली. ती मनसेने दाखवली, राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने दाखवली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवली. ती दाखवण्याची आवश्यकता होती. हा जो माजुरडा केडिया होता त्याला माफी मागायला लागली आणि अशा प्रकारे उगाचच खोड काढायची, उगाचच मराठी भाषिकांना त्रास देण्यासारखी गोष्ट करायची, ही खपून घेता कामा नये. कुठल्याही देशामध्ये आपण गेलो तर आपण त्या देशाची भाषा, त्या देशाच्या संस्कृतीमध्ये आपण तिथे जर आपण कायमस्वरूपी राहणार असो नोकरीसाठी, व्यवसायासाठी, तर त्या देशाची संस्कृती, भाषा तुम्हाला आत्मसात करायला. मी इकडनं आलोय, मी इकडचीच भाषा बोलणं असं चालत नाही, कुठल्याही देशामध्ये चालणार नाही. आणि दादागिरीची भाषा तर खपूनच घेता कामा नये आणि ती खपून कोणी घेणार नाही. आता तुम्हाला सांगतो की या केडियाला जसं सरळ केलं तसं अनेक लोकांना सरळ केलं मनसेने, कधी शिवसेनेने, आणि ती योग्य गोष्ट होती, कारण कोणीही अशा प्रकारे दादागिरी करता कामा नये. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारची वादग्रस्त भाषा, वादग्रस्त वक्तव्य तर शिंदे सेनेचे लोक सातत्याने करतात. आता प्रताप सरनाईक त्यांनी काही अशी वक्तव्य केली होती, पण ते खुलासा करताना काय म्हणाले, ते म्हणाले की मी इकडे वसई विरार, तिकडे मीरारोडला मी हिंदीतच बोलायला लागतं, हिंदीतच बोलतो मी. ते म्हणाले की माझ्याबद्दल तुम्ही प्रश्न कसे विचारता, मी घरात मराठी बोलतो, मराठी भाषा अभिजात दर्जा मिळावा म्हणून मी प्रयत्न केले. ते म्हणाले मला तर काय माहित नव्हतं यांनी काय प्रयत्न केले. ते कितीतरी लोक म्हणतात की आम्हीच प्रयत्न केले, आता मी म्हणेन की मीच प्रयत्न केले म्हणून अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेत. मग म्हणाले की माझ्या सुनाने मी सांगितलं की बाबा नातवांशी वगैरे सगळं मराठीतच बोलायचं. मी म्हणे ठाण्यामध्ये सगळ्या पु ल देशपांडे, बिंदा करंदीकर यांचे रस्त्यांची नावं वगैरे दिले, त्याचा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही जे वक्तव्य केलं होतं की मी इथे मीरारोड, वसई विरारला तिकडे गेलो की हिंदीतच आपोआप बोलायला लागतो, हे बोलण्याचं कारण नव्हतं तुम्हाला. याचा अर्थ हिंदीत बोलूच नाही असं मी बिलकुल म्हणत नाही, पण तुम्ही मुद्दामून जेव्हा वाद सगळा चालू होता त्यावेळेस हे वाक्य त्यांचं आलं. तुम्हाला आठवत असेल की त्या ठिकाणी मीरारोडला मनसेने एक प्रचंड मोर्चा काढलेला होता, आपल्याला आठवत असेल.
आणि त्या ठिकाणी मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा, मराठी लोकांचा अपमान करण्याचं काम झालं होतं, म्हणून तो मोर्चा काढणं भाग पडलं. आणि हिंदी भाषा सक्तीच्या वेळीच्या विरुद्ध राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आले. त्यांचा मेळावा मोर्चा आधी होता. मग हिंदी भाषा सक्ती लादणार नाही अशा प्रकारचा घोषणा झाल्यानंतर मग त्याचं रूपांतर विजयी मेळाव्यात झालं. त्याच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे काय म्हणाले? एकनाथ शिंदे म्हणाले जय गुजरात. पुण्याला गुजराती समाजासमोर बोलताना म्हणाले जय गुजरात म्हणाले ते. आणि मग ते म्हणाले की त्यांनी मग तिथे नरेंद्र मोदींची खूप प्रशंसा केली. ते म्हणाले की मोदींनी भारताचा कसं परिवर्तन केलं. मग ते म्हणाले की अमित शहा हे गुजराती आहेत आणि मुळात गुजराती लोक हे लक्ष्मीपुत्र आहेत. आणि ते म्हणाले की शिंदे की मोदींच्या हस्ते मी ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं की ती कामं पटापट होतात. अमित शहा ही तर मोदींची छाया आहे ते म्हणाले. आणि त्यांच्या स्पर्शाने म्हणजे अगदी कथिराचं लोखंडाचंही सोनं होतं असं म्हणाले. अरे काय चमचेगिरी करत आहेत, किती लाचारी आहे. त्यामुळे मिंदे गट म्हणतात ते उगच नाही. आणि ते नाव दिले मग आम्हाला मिंदे पण करायलाच लागणार असं त्यांना कदाचित वाटत असेल. आता बघा मुंबईचं वैभव जे आहे ते गुजरात्यांमुळे. आणि असं ते म्हणाले, तुम्हाला आठवत असेल की राज्यपाल आपले अगोदरचे कोश्यारी म्हणाले होते मुंबई, हे राजस्थानी वगैरे लोक होते. ते म्हणाले की मुंबईला जे महत्त्व आलं व्यापारासाठी म्हणून ते एरवी मिळालंच नसतं. ते आमच्या तुमच्या राजस्थानी समाजामुळे मिळालं. राजस्थानी, कच्छी, गुजराती या समाजामुळे असं कोश्यारी म्हणाले. मराठी इथे व्यापारी आहेत, उद्योजक आहेत, हे यांच्या गावीच नाही. गिरणी कामगारांनी या गिरण्या ज्या भरभराटी त्यामध्ये कामगारांची मेहनत होती त्याची त्यांना काहीच पडले नव्हतं. हे असे लोक आहेत. आणि हे कोश्यारी हे कुठचे बघा ते परप्रांतीयच. आणि त्यांनी महाराष्ट्राचाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाईंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा किती वेळा अपमान केला होता. बघा आता ते म्हणाले होते अमित शहा मेरे पीछे खडे है आणि मुझे कोई प्रॉब्लेम नाही असं एकनाथ शिंदे अनेकदा म्हणाले. ते जे एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा त्यांनी राज्याच्या विकासात, महाराष्ट्राच्या विकासात तुमचं योगदान मोठं आहे असं कौतुक त्यांनी पुण्यामध्ये गुजराती भाषिकांचं केलं. तसंच कौतुक मला आठवते मिलिंद देवरा जेव्हा हा अत्यंत स्वार्थी नेता आहे, त्या मिलिंद देवरा जेव्हा आले, पक्षप्रवेश झाला, त्यावेळी ते काय म्हणाले हसत हसत की मिलिंद देवराजी तुमच्याबरोबर जे सगळे इथे व्यापारी उद्योजक आलेले आहेत त्यांचा आपल्याला उपयोग आहे, त्यांच्याकडे लक्ष्मी आहे म्हणाले ते. आणि लक्ष्मी म्हटल्यावरती तुम्हाला माहिती की कोणाच्या जिभेवरती कोणाच्या तोंडाला पाणी सुटतं हे तुम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले. आता ही जे अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिली, त्या केडियाची दिली किंवा ज्यांनी अपमान केला त्यांची उदाहरणं तुम्हाला सांगितली. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सातत्याने नाव घेतात. ते एकदा काय झालं की एकनाथ शिंदेच्या एका पक्षाच्या मेळाव्यात स्टेजवर धक्काबुक्की झाली. की मला वाटतं जेव्हा अजितदादांचं बंड झाले नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो खाली पडले या धक्काबुक्कीत, तेव्हा हे आम्ही सहन करणार नाही हा अपमान, असं अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं, हे आम्ही सहन करणार नाही म्हणून. आता तुम्हाला सांगतो की उदय सामंतांचं मी सांगितलंच की उदय सामंत वारंवार सांगतात की आमच्याकडनं मराठी भाषेचा अपमान होणार नाही, अभिजात मराठी भाषा आमच्यामुळेच झालेली, शिंदे साहेबांमुळे झालेली वगैरे. आता हे जरी काही म्हणत असले उदय सामंत वगैरे, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की मराठी भाषेचा अपमान सातत्याने होतोय. आणि जे बाळासाहेबांच्या नावावरती राजकारण करतात त्यांना बाळासाहेबांची जे संस्कृतीवरती आणि भाषेवरती प्रेम होतं, नाटक होतं, चित्रपट होतं, मराठी कलावंत होते, लेखक होते, ते यांच्या गावी सुद्धा नाही, त्यांना काहीच पडले नाही. मी तुम्हाला सांगतो उदाहरण की हे किती असंस्कृतपणे वागतात या शिंदे सेनेतल्या अनेक लोक. संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या इथे पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर प्रकाश सुर्वे यांनी हातपाय तोडण्याची भाषा केली तुम्हाला सांगितलं. सदा सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या वेळी फायरिंग केलं होतं. ही काय ही यांची सुसंस्कृतपणा आहे त्यांची. गुलाबराव पाटील तर म्हणाले की गायनॉकॉलॉजिस्ट हा कधी हातपाय पाहत नाही, हातपाय पाहणारा गायनाक होऊ शकत नाही. त्यांना काय म्हणायचं होतं गुलाबराव पाटलांना? रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे करू असं ते म्हणाले. एकदा ते म्हणाले मी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नटी असा उल्लेख केला या गुलाबराव पाटलांनी. स्त्रियांबद्दल कशा प्रकारच्या भावना, कशा प्रकारचा त्यांच्या मनातला दृष्टिकोन आहे बघा. हे शिंदे सेनेचे मंत्री, सिनियर मंत्री आहेत. एकदा काय पंप नादुरुस्त होता, पाणी नव्हतं, म्हणून पाणी काय आकाशातनं टाकू का मी, असं अत्यंत दटावून त्यांनी विचारलं होतं. हे सगळे मी मुद्दे तुम्हाला सांगितले की या लोकांना
मराठी भाषा, मराठी संस्कृती, मुंबईतली मराठी अस्मिता याच्याशी काही देणं नाही आहे शिंदे सेनेच्यावर. उद्योगधंदे तिकडे जाऊ देत, रोजगार आपल्या मराठी माणसाला नाही मिळालं तर जाऊ देत, पण फक्त आपली खुर्ची टिकवायची, सत्ता टिकवायची एवढंच त्यांचं एकमेव ब्रीदवाक्य आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली ती महाराष्ट्र धर्मासाठी स्थापन केली. मी तुम्हाला सांगतो की 1881 साली मुंबईत 51% मराठी होते आणि उरलेल्या 50%पैकी 26% गुजराती होते, 11% हिंदी भाषा आणि उर्दू भाषा बोलणारे. 1951 साली म्हणजे 1881 नंतर 1951 सालापर्यंत 70 वर्षात काय झालं बघा, मुंबईची लोकसंख्या झाली 28 लाख सुमारे. त्यातले 43% मराठी होते, म्हणजे 50%मध्ये 43%वरती आले. आता 1961 साली हे मुंबईची लोकसंख्या 41 लाख होती आणि त्यापैकी 42.8% म्हणजे 1%, 43.6% म्हणून 42.8%वरती आले. 10 वर्षामध्ये कमी झाली मराठी लोकांची संख्या. पण हिंदी आणि गुजराती आणि दाक्षिणात्य लोकांची संख्या जी होती ती थोडीफार वाढली त्या काळात. 1961 मध्ये मुंबईत 57% बिगर मराठी होती. आता त्या काळामध्ये रामराव आदिकांची महाराष्ट्र हितवर्धिनी म्हणून एक संघटनेने स्थापन केलेली होती. मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या लोकांच्या हितासाठी, मराठी भाषेसाठी वगैरे. रामराव आदिकचे उपमुख्यमंत्री झाले पुढे तुम्हाला माहिती असेल. आता त्यावेळी 80% नोकऱ्या या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजेत असा आग्रह मार्मिक या साप्ताहिकानं बाळासाहेब ठाकरे यांनी धरला. शिवसेनेची स्थापनेनंतर मार्मिकचं प्रकाशन यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालं आणि खरी महाराष्ट्राला महाराष्ट्रवादाची गरज आहे, महाराष्ट्र धर्माची गरज आहे असं त्यांनी आग्रह धरला. आज काय स्थिती आहे बघा, आज स्थिती आहे की मुंबईत 26% लोक हिंदी बोलत आहेत आणि 11-12% लोक गुजराती बोलतात. 26 36 2 38%. बाकीचे अन्य भाषेतले लोक आहेत. आता यामुळे काय झाले की आता मुंबईमध्ये परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत चालली आहे मोठ्या प्रमाणात आणि मुंबई म्हणजे MMR रिजनमध्ये तर खूपच वाढत चालली. तुम्ही जर साधं लोकलमध्ये बसलात ना तर लक्षात येईल तुमच्या. आता समजा हार्बर लाईनने तुम्ही गेला मुंबईहून पनवेलपर्यंत तुम्हाला जायचं, तुमच्या लक्षात येईल की वडाळ्यालाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक डब्यामध्ये येतात आणि तेवढेच लोक डब्यात नव्हतात. ते बहुतेक लोक म्हणजे वडाळ असेल, गुरु तेग बहादूर नगर असेल, पुढची सगळी स्टेशनं, मग गोवंडी असेल, सगळीकडे परप्रांतीय तुम्हाला जास्त प्रमाणात दिसते, फार मोठ्या प्रमाणात. आणि हे परप्रांतीयांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांची मदत मिळवावीच लागते. पण कुठल्याही राज्यामध्ये, कलकत्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, मी 2 बिघा जमीन सिनेमा बलवा सानीचा पाहिला असेल तर बिहारमधून बंगालमध्ये मजुरीसाठी येणारे खूप लोक होते. पण बंगाली लोकांनी आपली संस्कृती, आपली अस्मिता कायम स्वरूपात ठेवली. हे जेव्हा बंगाली कुठल्याही आयकॉनवरती म्हणजे सत्यजित असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, बंकिमचंद्र असतील, कोणावरती काही अशी वादग्रस्त टीका केली तर ताबडतोब सगळ्या पक्षातले सगळे लोक एकत्र होतात. खपून घेतलं जाणार नाही. पश्चिम बंगाल म्हणजे बंगालीच तिचे चालणार, बंगालीची दादागिरी चालणार, बंगाली भाषकांची दादागिरी चालणार. अशा प्रकारचं मुंबईत होत नाहीये. आणि हाच आग्रह बाळासाहेब ठाकरेंचा होता की बाहेरच्या माणसांना आता आपण अडवता तर येत नाही. आता मुंबईच्या बाहेर सुद्धा ते पसरायला लागले. तुम्ही अगदी सातारा, सांगली, कोल्हापूर कुठेही जातो आणि इथे तुम्हाला जळगाव, धुळे वगैरे तिथे दिसतात, पण आपल्याकडे अगदी सांगली, कोल्हापूर पण मोठ्या प्रमाणात परप्रांतीय दिसतात. फळ विक्रेते, भाजीवाले, फेरीवाले वगैरे, यांना तर तुम्हाला अडवता येत नाही आता. पण किमान तुम्हाला आपली संस्कृती आणि आपली अस्मिता ही टिकवण्याची गरज. त्याच्यावर कोणी हल्ले करत असेल, त्याचा अपमान करत असेल तर ते खपवून घेता कामा नये. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण जपला नाही तर कोण जपणार आहे? त्यामुळे आपणच जर गुजरातची जय गुजरात म्हणायला लागलो आपण, याचा अर्थ गुजराती किंवा गुजराती भाषेवरती आपण काही त्यांच्याबद्दल आपल्याला तिरस्कार नाही आपल्याला. पण या इथे महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार. मराठी लोकांना जास्तीत जास्त नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मराठी उद्योग व्यावसायिक इथे अधिक फुलले पाहिजेत. मराठी भाषेचं संवर्धन व्हायला पाहिजे. केवळ अभिजात दर्जा मिळाला म्हणून मराठी भाषेचं संवर्धन होईल असं नाही. पण एकीकडे संपूर्ण देशावरती एक प्रकारे सुरतवाले राज्य करतात, गुजराती लोक राज्य करतात आणि मुंबई पण जे आहे ते तुम्हाला लक्षात आहे, मुंबईमधल्या गिरण्या संपल्या, मुंबईतला मराठी माणूस हद्दपार व्हायला लागला आणि आता इथून संपूर्ण मराठी संस्कृती हद्दपार व्हायला लागली तर कसं खपून घ्यायचं?
म्हणजे जर तुम्ही जय गुजरात तुम्हीच जास्तीत जास्त म्हणायला लागलात आणि ते तुम्ही निवडणूक आणि मतांचा विचार करून आंतरभारतीय हा जो साने गुरुजींचा विचार आहे तो सगळ्या भाषांवरती प्रेम करणारा आहे. आचार्य विनोबा भावेंना अनेक भाषा येतो आणि त्यामुळे अन्य भाषांचा तिरस्कार, अन्य भाषिकांचा तिरस्कार नाही, पण इथे आमचा अपमान आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही कोणाची लाचारी करणार नाही, इतकाच मुद्दा आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले, मराठी उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असले पाहिजे जास्तीत जास्त, इथले उद्योगधंदे पळवले जातात का, म्हणजे मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, मराठी नाटकांना घर मिळालं पाहिजे, मराठी सिनेमांना घर मिळालं पाहिजे, मराठी शाळा टिकल्या पाहिजे, हे मुद्दे घेऊन उभे आहेत. आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेचे लोक मात्र फक्त आणि फक्त मराठी मेली तरी चालेल पण मावशी जगायला पाहिजे असं तर म्हणायला पाहिजे, गुजराती जगायला पाहिजे, हिंदी जगली पाहिजे असं म्हणायला पाहिजे. तर या पक्षाचं काय करायचं, या पक्षाच्या नेत्यांचं काय करायचं याचा विचार सर्वसामान्य लोकांनी आणि मतदारांनी केला पाहिजे. केवळ पैशामध्येच धुंद असलेले लोक, त्यांना कशाची काहीच पडलेली नसते, असे लोक सत्ताधारी म्हणून आपल्याला हवे आहेत का? पाहत रहा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.